म्हणजे ही जी मुलं आहेत, ही ज्या मुलांसाठी आपण ही स्वाधार योजना राबवतो, त्या मुलांना आपण त्या योजनेचा लाभ देतो म्हणजे त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या घरातल्या लोकांनाही याची कल्पना असते की या सरकारनं आमच्या मुलांसाठी ही योजना राबवली. पण त्या योजनेचे पैसे आमच्या मुलांच्या खात्यावर आलेच नाही, तर त्या ज्या कुटुंबांमध्ये ती योजना गेली, त्या कुटुंबातले त्यांचे आई वडील, त्यांचे पालक हे सरकारकडे किंवा ज्या विभागाकडनं ही योजना राबवली जाते त्यांच्याकडे काय काय म्हणून ते परत अप्रोच होतील किंवा काय म्हणून त्यांनी त्यांच्याकडे परत जावं, हा खरं तर प्रश्न आहे ना. म्हणजे आपण जसं म्हणतो की कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो, म्हणजे इतका की साधारण आपण जर आता 2024-25 चा जरी विचार केला तरी 54,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली 15 जानेवारी पर्यंत. ह्याच्यासाठी 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातले सरकारकडून फक्त 83 कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले आहेत. म्हणजे साधारण ह्या 54,000 मुलांचा जर आपण विचार केला तर यांच्यासाठी 262 कोटींची गरज आहे आणि यांनी निधीची तरतूद केली 250 कोटींची. त्यातले दिलेत फक्त 83 कोटी, म्हणजे साधारण 167 कोटी रुपये अजून मिळालेच नाहीत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.